दोडामार्ग येथील दाटवाडी परिसरात धर्मांतरण करत असल्याचा प्रकार समोर आला आहे। हिंदू धर्मातील लोकांना ख्रिस्ती धर्मात धर्मप्रवर्तन करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेली सभा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी उधळून लावली। गोवा डिचोली येथून आलेल्या त्या महिलांना दोडामार्ग पोलिसांकडे सुपूर्त करण्यात आलं। पोलीस अधिनियम 38/136 अन्वये पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली। याबाबत सविस्तर वृत्त असं की शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास दोडामार्ग धाटवाडी येथे गोवा डिचोली येथील ख्रिस्ती धर्माची लोक येऊन हिंदू धर्मातील लोकांना धर्मप्रवर्तन करण्याची सभा घेत असल्याची माहिती हिंदूवादी संघटना दोडामार्ग यांना मिळाली। त्यानंतर दोडामार्ग हिंदुत्ववादी संघटनेचे काही पदाधिकारी धाटवाडी येथे गेले। त्यावेळी धर्मपरिवर्तन सभा सुरू असल्याचं निदर्शनास आलं। त्यांनी याची माहिती दोडामार्ग पोलिसांना दिली। काही वेळातच पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले। त्यावेळी हिंदू संघटनेनं त्या धर्मांतरण करणाऱ्या लोकांचे सामान पोलिसांच्या ताब्यात देत सदरची सभा उधळून लावली। त्यावेळी दोडामार्ग हिंदू संघटनेचे वैभव इनामदार, दीपक गवस, पराशर सावंत, वैभव रेडकर, समीर रेडकर, राजेश फुलारी आदी उपस्थित होते। हाडू नका तसे मारून झालं काय प्रॉब्लेम आम्ही असतो तुमच्या सोबत ना काकी ऐक तरी असले इले ना मला मारून घालूया नालायक लोक आता नालायक लोक अरे ओय आम्ही हाडून तुम्ही हिंदू धर्माचे असो तुम्ही करता तुमचा तुम्ही मेंटली या करा विचार करा त्याच्यात काय कमी करायचा हिंदू धर्म पैशाक लागून करू नका कामाचा विषय करा दोडामार्ग काही धर्मांतरण करण्याच्या उद्देशाने दोडामार्गमध्ये आले होते। त्यांच्या हातात हे बायबल घेऊन आमच्या इकडचे गोरगरीब आहेत, काही लोक आहेत, त्यांना बायबलची शपथ देऊन आणि ही पावडर देऊन त्यांना वाचवण्याचा प्रकार चालू होता। त्यामुळे काही समाजसेवक आणि काही हिंदुत्ववादी संघटनांनी तो हाणून पाडलेला आहे। 4 वर्षापूर्वी दोडामार्गमध्ये अशीच परिस्थिती झालेली होती। 4 वर्षापूर्वी मग सगळ्यांनी सर्व दोडामार्गच्या लोकांनी जमून तो विषय बंद केलेला होता, पण आज पुन्हा दोडामार्गमध्ये हे डोकं वर करू लागलेले आहेत। त्यामुळे पोलिसांनी याच्यावरती कडक कारवाई करावी। ही पावडर आहे ती कशाची आहे त्याची फॉरेन्सिक टेस्ट व्हावी अशी आम्ही सगळ्यांच्या वतीने मागणी करतोय आणि आमच्या दोडामार्गमध्ये ही कायमस्वरूपी हे बंद होणं गरजेचं आहे। त्यामुळे जर पोलिसांनी याच्यावरती कडक कारवाई करावी अशी आमची विनंती आहे।